रामकृष्ण हरी. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. माऊलीच्या पालखीच्या वारी मार्गावरलं हे आजचं 13वं पुष्प मी गुंफणार आहे. या 19 जूनपासून सुरू झालेल्या माऊलीच्या पालखींचा प्रवास आळंदीपासून जो सुरू झाला आहे तो कुठे कुठे मुक्कामाला थांबतो, कसे कसे त्याचे कार्यक्रम असतात, याबद्दलची माहिती मी अभंग वृत्तामधून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा एक तोडका प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातलंच हे पुष्प आजचं मी ऐकविणार आहे तुम्हाला. आणि आज नातेपुतेहून पालखी निघाल्यानंतर पुढचा मुक्काम म्हणजे आज 1 जुलै 2025 या तारखेला माळशिरस या गावी, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस जे तालुक्याचं ठिकाण आहे, या गावी आज माऊलीच्या दिंडीचा वारीचा मुक्काम असतो. याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. कारण माऊलीसारख्या संतांची पालखी त्या ठिकाणी थांबणं म्हणजे त्या भूमीला सुद्धा विशेष महत्त्व आहे. आणि म्हणूनच माऊलीचे पाय प्रतिवर्षी त्या गावाला लागतात, त्या भूमीला लागतात. तर मी काल नातेपुतेची माहिती तुम्हाला सांगितली. आज माळशिरसबद्दल मला जे ज्ञात आहे, माझ्या जे वाचनात आलेलं आहे, ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. या माळशिरसला धार्मिक आणि ऐतिहासिक असा थोर वारसा लाभलेला आहे. धार्मिक जर आपण म्हटलं तर पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर माळशिरसच्या डोंगरावर या ठिकाणी भुलेश्वराचं पांडवकालीन जागृत असं देवस्थान आहे. याला भुलेश्वर महादेव म्हणतात. तर पांडव या ठिकाणी वास्तव्यास होते असा या स्थळाचा इतिहास आहे. आणि अत्यंत जागृत अशा प्रकारचं हे शिवमंदिर, असंख्य लाखो लोक या महादेवाच्या दर्शनाला श्रावणाच्या महिन्यामध्ये येतात. असा हा धार्मिक वारसा माळशिरसला लाभलेला आहे. माळशिरस तालुक्यात सुद्धा भरपूर देवस्थानं आहेत. अकलूजसारख्या ठिकाणी वॉटर पार्कसारखे ठिकाणं आहेत. याकडे आपल्याला न जाता माळशिरसचा ऐतिहासिक वारसा आपण जाणून घेऊया की इतिहासात माळशिरस हे काय आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, सहकार आणि ऐतिहासिकदृष्ट्या माळशिरस हा तालुका भारतात अग्रभागी आहे असं इतिहासकाराचं म्हणणं आहे. आपल्या पराक्रमाने, तेजाने, शौर्याने तळपणाऱ्या फलटणच्या निंबाळकर यांचे निंबाळकर घराणे मुधोजी नाईक निंबाळकरांनी इसवी सन 1642 आपल्या जहागिरीच्या वाटण्या मुलामध्ये करून दिल्यावर भाळवणी जगदेवरावांना तर दहिगाव साबजी नाईक निंबाळकर यांना देण्यात आले. याच दहिगाव परगण्यात अकलूजचा समावेश होत असे. दहिगाव हे सातारचे छत्रपती यांच्या जावयाचे गाव. या दहिगावमध्ये छत्रपतींची कन्या साहेबजीबाई निंबाळकरांच्या घरी दिल्या होत्या. सम्राट पृथ्वीराज चव्हाण महम्मद घोरीकडून पराभूत झाल्यानंतर काही घराणी दक्षिणेत आली. अकलूजपासून 20 किलोमीटर अंतरावर असणारे तोंडले बोंडले या गावी चव्हाणांचे घराणे नावारूपाला आलेले पराक्रमी घराणे आहे. शिवकालखंडात राणोजीराव चव्हाण यांचे वडील बालोजीराव चव्हाण या पितापुत्रांनी दीर्घकाळ स्वराज्य स्थापनेच्या कामी मोलाची मदत केली. माळशिरस तालुक्यातील पराक्रमी सेनानी राणोजीरावांना गोवळकोटच्या लढाईत वीरमरण आले. राणोजीरावाच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र विठोजीराव चव्हाण यांना शिवाजी महाराज यांनी सरदार पद दिले. हेच विठोजीराव औरंगजेब बादशहा वडू कोरेगाव येथील छावणीवर संताजी घोरपडे यांच्याबरोबर रात्रीच्या समयी छापा घालण्यासाठी गेले. बादशहाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून ते छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुढे त्यांनी पेश केले. छत्रपती राजाराम महाराज यांनी तोंडले बोंडले येथील पराक्रमी धाडसी सेनानी विठोजीराव चव्हाण यांना हिम्मत बहादर किताब देऊन त्यांचा गौरव केला. माळशिरस तालुक्याचा हे वीर सेनानी धाडसी योद्धा 25 मे
1696 रोजी विठोजी चव्हाण मोगलाबरोबर झालेल्या युद्धात बंगळूर येथे धारातीर्थी पडले. छत्रपती शिवरायांच्या आयुष्याच्या अखेरच्या वर्षात शिवरायांचे थोरले जावाई महादजी नाईक निंबाळकर यांनी अकलूजच्या किल्ल्यास वेढा दिल्यानंतर वेढा उठवून माघार घेताना महादजी निंबाळकर हे इसवी सन 1679 ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान झालेल्या लढाईत मारले गेले. महादजी निंबाळकर यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या पत्नी सखूबाई आणि महादजी यांची समाधी आणि माळशिरस गावालगत असलेल्या ओढ्याकाठी आजही दिसून येत आहे, असं इतिहासकाराचं म्हणणं आहे की महादजी या अकलूजच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडल्यानंतर शिवाजी महाराजांच्या कन्या सखूबाई या कन्या आपल्या पतीबरोबर सती गेल्या आणि त्याच ठिकाणी दोघांची जोड समाधी ही अकलूजला आहे. आज सुद्धा ही जोड समाधी एकमेकाजवळ उभी आहे अकलूजच्या ओढ्याच्या ठिकाणी, असं इतिहासकारांनी संशोधनातून सिद्ध केलेलं आहे. असंख्य वाद झाल्यानंतर ही समाधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेक सखूबाई आणि त्यांचे जावाई महादजी यांचीच आहे हे सिद्ध झालेलं आहे. राजापूर हे गाव आजचे इस्लामपूर आहे. याच इस्लामपूरजवळ इसवी सन 1697 साली संताजी घोरपडे यांची हत्या करण्यात आली. आजही थोर सेनापती वीर संताजी घोरपडे यांची समाधी कारखेल या ठिकाणी आहे. असे हे ऐतिहासिक स्थळं. आता ही माहिती प्रसिद्ध लेखक व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांनी संकलित केलेली आहे. त्यांचीच ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा आज प्रयत्न केलेला आहे माझ्या या व्हिडिओमधून की माळशिरसला असा फार मोठा इतिहास आहे की छत्रपतींच्या जावयांचा पदस्पर्श, छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श, शिवाजी महाराजांच्या लेकींचा पदस्पर्श या ठिकाणी झालेला आहे आणि असंख्य वीर योद्ध्यांचा वारसा या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे सरदार वाघमोडे पाटील यांची सुद्धा या ठिकाणी समाधी आहे. सरदार वाघमोडेचं घराणं सुद्धा माळशिरसचं आहे आणि आज या ठिकाणी सरदार वाघमोडे यांचीही समाधी. असं ऐतिहासिक शहर असलेलं माळशिरस, या माळशिरसला आज माऊलींची पालखी थांबते. या ठिकाणी कीर्तन जागर होतो. हे माळशिरस आपण अभंगाच्या स्वरूपामधून आजच्या वारीचं हे महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. ऐकूया. नाते पोते येथे करुणी विश्रांती, सकाळी निघती वारकरी. नाते पोते येथे करुणी विश्रांती, सकाळी निघती वारकरी. आजचा वारीचा प्रोग्राम. पुढे माहेराचा राहिला प्रवास, माळशिरसास निघे वारी. 18 किमीचे एकूण अंतर, आज दिसभर चालायाचे. वारीचे टप्पे फक्त वारीमध्ये 2च मोठाले आहेत. आळंदी ते पुणे आणि दिवे घाटाचा जो टप्पा आहे तो 32 किलोमीटरचा आहे. हे 2च टप्पे मोठाले. बाकी 16 किमी, 18 किमी, 12 किमी, 8 किमी अशा प्रकारचे हे टप्पे आहेत. तर आजचा हा टप्पा 18 किलोमीटरचा आहे. नातेपुते पाशी पालखी मार्गास, पुरंदवडास वारी थांबे. इथे गोल होई पहिले रिंगण, येती भक्तगण असंख्यात. याच्यापूर्वी माऊलीच्या वारीमध्ये उभं रिंगण झालेलं आपण अभंगवाणीमधून ऐकलं. आज माऊलीच्या वारीचं पुरंदवड या ठिकाणी गोल रिंगण विश्रांतीच्या ठिकाणी थांबल्यानंतर होतं. परंपरेप्रमाणे पुरंदवड अशा ठिकाणाला हे रिंगणाचं महत्त्व आहे. गावकरी सारे उभे, वारकरी सारे उभे गोलाकार, मध्ये घोडेस्वार पालखीचा, त्याच्या समवेत अश्व सालंकृत, वाऱ्याच्या वेगात धावतसे. 2 घोडे या गोल रिंगणामध्ये, एक घोडेस्वार आणि एक रिकामा घोडा. माऊली त्याच्यावर स्वार होते आणि या रिंगणामध्ये हा रिंगणाचा सोहळा पार पडतो. माऊलीची स्वारी असे अश्वावरी, रामकृष्ण हरी गजरात. डोळ्यांचे पारणे फेडितो सोहळा, देवांचाही मेळा करी दाटी. आणि या ठिकाणी नुसते माणसंच नाहीत तर सुरवरांची सुद्धा दाटी होते. आजचा हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी
असं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आजच्या या रिंगण सोहळ्याला आहे. स्वर्गातही नाही वारीचे हे सुख, पहावयामुख विठ्ठलाचे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मृत्यू लोकावर जो सुख सोहळा आहे या संतांच्या भेटीचा आणि वारकऱ्यांच्या या वारीचा, हा स्वर्गात नाही. म्हणून स्वर्गाचे देव वारीमध्ये चालण्यासाठी येतात. मनोनी देवही करिता ती वारी, येती भीमातिरी पंढरीत. आषाढी एकादशीच्या आधी देवसुद्धा पंढरपूरची वारी करतात आणि चंद्रभागेचं स्नान करतात. अशी आमच्या हिंदू धर्मातल्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे. एवढा हा मोठा वारीचा सोहळा आहे. पुरंदवडासी संपता रिंगण, करुणी भजन निघे वारी. रिंगण संपल्यानंतर पुढं ही वारी पुढच्या प्रवासाला निघते. माळशिरसाचा थोडा इतिहास सांगतो तुम्हास ऐकलेला. आत्ताच मी गद्यामधून तुम्हाला माळशिरसाचा इतिहास सांगितला. हाच इतिहास पद्यामधून ऐकायचा आहे. शिवाजी राजांची कन्या सुखबाई, राजांचे जावाई महादजी निंबाळकर घराण्यामध्ये महाराजांच्या कन्या सखुबाई या दिलेल्या होत्या. निंबाळकर हे छत्रपतींच्या जावयाचं घराणं. निंबाळकरांचे घराणे हे थोर, दिसते समोर स्मृती त्यांची वारी मार्गावर. माळशिरस जसं जसं जवळ येईल तसं तसं शिवाजी राजांच्या जावयाचं हे स्मृती चिन्ह, स्मृतीस्थळ या ठिकाणी नजरेच्या टप्प्यात येतं. महादजी वीर करीती युद्धास, माळशिरसास कामी आले. वैधव्य लागले जिव्हारी ते ठाई, इथे सखुबाई सती गेल्या. अकलूजच्या किल्ल्याला वेढा असताना, माळशिरसाच्या ठिकाणी युद्ध चालू असताना महादजी निंबाळकर हे कामी आले, दारातीर्थी पडले आणि सखुबाई त्यांच्या समवेत सती गेल्या. अशा प्रकारचा इतिहास. दोघांची समाधी. वैधव्य लागले जिव्हारी ते ठाई, इथे सखुबाई सती गेल्या. पूर्वी सतीची पद्धत होती. विधवा स्त्रीला जगण्याचा अधिकार नसायचा आणि म्हणून सखुबाई या ठिकाणी सती गेल्या आणि त्यांची समाधी या माळशिरसामध्ये आहे असं इतिहासकाराचं म्हणणं आहे. समाधी दोघांची माळशिरसास, असे इतिहास असा काही. भुलेश्वराचे शिवमंदिर, भुलेश्वर शिव मंदिर पावन, पांडवकालीन असे येथे. आणि धार्मिक वारसा जर म्हटलं, धार्मिक स्थळ जर म्हणलं तर अत्यंत जागृत अशा प्रकारचं भुलेश्वर महादेवाचं मंदिर या माळशिरसाच्या डोंगरावर आजही आहे आणि हे पांडवकालीन आहे असं इतिहासकाराचं म्हणणं आहे. सोलापूर जिल्हा माळशिरसास, आज मुक्कामास थांबेवारी. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरच्या अगदी जवळ येत असलेला टप्पा माळशिरस या गावी वारी आज मुक्कामाला थांबते. कीर्तन जागराचा कार्यक्रम होतो. माऊली विश्रांती घेते. वारकऱ्यांची पंगत होते. आजचा हा वारीचा असा प्रवास आहे. आणि शेवटी पुढचा मुक्काम वेळापूर गावी. माहिती वाचावी उद्या येथे. आणि माझी विनंती आहे की पुढचा वारीचा मुक्काम वेळापूर या गावाला होतो. या वेळापूरचा ऐतिहासिक वारसा, इथे ऐतिहासिक माहिती, धार्मिक माहिती आणि वारीची माहिती आपण उद्याच्या अभंग वृत्तामध्ये ऐकावी अशी विनंती आहे. रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.